आपण मागील तासाला समय घड्याळातील वेळ संस्कृतमधून कशी सांगायची याचा आपण अभ्यास केलेला होता. आजच्या तासाला आपण पान नंबर 6 वरील पुनःस्मारणम म्हणजे उजळणी. थोडक्यात तुम्ही वर्णमाला शिकलेला आहात. 8वी मध्ये तुम्हाला वर्णमाला होती. वर्ण म्हणजे स्वर, अनुनासिक, संयुक्त स्वर, नंतर त्या ठिकाणी कठोर वर्ण, मधुर वर्ण, मृदू वर्ण, ऱ्हस्व, दीर्घ या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर आज आपण पुनःस्मारणम उजळणी करणार आहोत. कशाची? वर्णमालेची. वर्णमालावर आधारित काय तुम्हाला इथं पान नंबर 6 वरती काही कठोर वर्ण दिलेले आहेत, मृदू वर्ण याची तालिका दिलेली आहे. म्हणजे वर्णांचे उच्चार कंठातून कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य इथून होतात, हो की नाही. कंठ्य म्हणजे गळ्यातून, तालव्य म्हणजे या ठिकाणी जिभेचा जो ताळा असतो तिथून, मूर्धन्य म्हणजे जीभ, दंत्य म्हणजे दात आणि ओष्ठ म्हणजे ओठ. या भागातून काय होतो तर काही वर्णांचा काय होतो उच्चार होतो, स्वरांचा उच्चार होतो. मग त्याचे या ठिकाणी तुम्हाला आता आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर काय लिहायचं आहे? पुनःस्मारणम. पहिला घटक जो आहे वर्णमाला धारितम, वर्णमालेवर आधारित या पुनःस्मारणम. पुनः स्मारणम. पुनःस्मारणम बरोबर आहे. पुनःस्मारणम म्हणजेच काय? थोडक्यात उजळणी. म्हणजे 8वीला तुम्ही हे वर्णमाला घटक शिकलेला आहात. तर त्यामध्ये पहिला घटक जो आहे वर्णमाला आधारितम. पहिला जो घटक आहे तो काय आहे? वर्णमाला आधारितम. वर्णमालेवर आधारित काही प्रश्न इथं तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत, ते आपण बघूया. पहिलं काय आहे तर उदाहरणद्वयम लिखत. 2 उदाहरणं लिहायची आहेत. तिथं तुम्हाला दिलेलं आहे स्वर. स्वरो कुठले स्वर आहेत? आ किंवा ई. स्वरो पहिलं बघा, पहिला घटक काय त्यामध्ये तुम्हाला पहिलं काय दिलं आहे? उदाहरणद्वयम लिखत. पान नंबर 6 काढायचं. इयत्ता 10वी. लक्ष द्या इकडं पुढं. काय पान नंबर आहे? 6. तर 6 पान नंबरमध्ये पहिला जो घटक आहे वर्णमाला आधारितम, वर्णमालेवर आधारित, त्यामध्ये उदाहरणद्वयम लिखत. 2 उदाहरणं लिहायची प्रत्येकाची. पहिलं उदाहरण कशाचं आहे तर स्वर. कुठले स्वर आहेत? आ आणि ई. ते लिहायचं आहे तसं तुम्ही. अ मध्ये काय दिले त्यांनी? उदाहरण द्वयम लिखत. 2 उदाहरणं द्यायची आहेत तुम्हाला. द्वयम म्हणजे 2 सगळ्यांची. काय काय विचारले त्यांनी बघा. पहिला आहे स्वरौ. पहिला घटक कुठला आहे त्यांनी विचारलेला आहे? स्वरौ. हां, स्वरौ. त्यामध्ये स्वरौचं काय आहे उदाहरण? आ आणि ई हे 2 स्वर. दुसरा घटक कुठला दिला आहे? व्यंजने. दोन व्यंजने सांगायची आहेत. कुठली 2 व्यंजने? क आणि ख. क आणि ख. तिसरा घटक कुठला आहे? स्वराश्रितौ. स्वराश्रितौ म्हणजे काय? स्वरांच्या आधाराने राहणारे. किती स्वराश्रित आहेत? 2च आहेत, विसर्ग आणि अनुस्वार. विसर्ग आणि अनुस्वार हे कशाच्या आधारे राहतात तर स्वरांच्या आधारे राहतात. विसर्ग आणि अनुस्वार. अच्या वर अनुस्वार दिल्यानंतर काय होतं? अम. अच्या पुढं विसर्ग दिल्यानंतर काय होतं? अह.
म्हणजे विसर्ग आणि अनुस्वार हे संस्कृत भाषेमध्ये महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळेच आपल्याला उच्चार करता येतो, अन्यथा करता येत नाही. जर तुम्ही विसर्गाचा अनुस्वाराचा उच्चार करणार नसाल तर पूर्ण शब्दाचा अर्थ बदलून जातो. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. स्वराश्रित स्वरांच्या आधारे राहणारे त्याला काय म्हटलं जातं? स्वराश्रित स्वरांच्या आश्रयाने राहणारे. कुठले? तर दोनच आहेत, विसर्ग आणि अनुस्वार. विसर्ग आणि अनुस्वार हे या दोन्ही गोष्टी काय राहतात? स्वरांच्या आधारे राहतात. बघा स्वराश्रित तिसरा घटक कुठला आहे? स्वराश्रित. स्वराश्रित किती लिहायचे आहेत? 2. स्वराश्रित विसर्ग आणि अनुस्वार. विसर्ग अनुस्वार हे स्वराश्रित आहेत. लक्षात ठेवायचं आहे. आपण 8वी पासून हे शिकत आलेलो आहोत. 8वी पासून आपल्याला माहिती आहे वर्णमाला, स्वराश्रित, कठोर वर्ण, मृदू वर्ण, ऱ्हस्व, दीर्घ या गोष्टी सगळ्या आपल्याला 8वी पासून आपण शिकलेलो आहोत. पण आता आपलं काय झालंय, ग्रामरच्या बाबतीत थोडा अभ्यास कमी पडतो, है की नाही? पण वाचन करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आठवत नाही. चौथा घटक काय आहे? कंठ्यो. कंठातून उच्चार होणारे वर्ण. कुठली व्यंजन? कंठ्यो, क आणि ख. क ख. बघा उच्चार करून बघा. क ख. गळ्यातून. कंठ म्हणजे गळा. चौथा घटक काय सांगितलं त्यांनी? चौथा घटक जो आहे तो कंठ्यो. कंठ्यो गळ्यातून. कंठातून उच्चार म्हणजे गळ्यातून उच्चार होणारे 2 काय सांगायचे त्या ठिकाणी? व्यंजन क आणि ख. बरोबर आहे की नाही? हे तुम्ही आपण शिकलेलो आहे. क ख या 2 वर्णांचा उच्चार. बरोबर आहे की नाही? काय होतो? तर गळ्यातून होतो. कंठ्यो. क ख. पुढचा तालव्य. जिभेच्या ताळ्यानुसार, जिभेचा ताळा जो असतो की नाही त्या ताळ्याला च छ. बघा वर ताळ्याला चिकटतात, त्यातून आपला काय होतो? उच्चार होतो. तालव्य. 5वा घटक कुठला आहे? तालव्य. तालव्यचे 2 या ठिकाणी आपल्याला काय सांगायचे आहेत? 2 वर्ण सांगायचे. तालव्य च आणि छ. च छ. च छ हे 2 काय झालेत आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. काय थे? तर वर्ण आहेत. बरोबर आहे की नाही? वर्ण व्यंजन यांचा उच्चार काय होतो? कुठून होतो? तालव्य म्हणजे जिभेच्या ताळ्यातून. चिकटतं की नाही? च छ. उच्चार करून बघा म्हणजे तुम्हाला जाणवेल. 6वा जो घटक आहे मूर्धन्य. मूर्धा म्हणजे काय? जीभ. ट ठ. ट ठ म्हणजे मूर्धन्य जिभेद्वारे उच्चार होणारे जे काय वर्ण आहेत त्याचं बघा. ट आणि ठ. मूर्धन्य 6वा घटक. मूर्धन्य. मूर्धन्य ट आणि ठ. मूर्धन्य ट आणि ठ. पुढचा दंत्यो. दंत्यो दातातून म्हणजे दाताद्वारे त्याचा उच्चार होतो असे वर्ण. त थ. त थ. माझ्या चेहऱ्याकडे बघा. त थ म्हणजे या पद्धतीने उच्चार केले जातात. 7वा घटक कुठला आहे? 7वा दंत्यो. दाताद्वारे. दाताद्वारे उच्चार होतात असे 2 वर्ण. कुठले? त आणि थ. त थ. पुढचा ओष्ठ्यो.
ओष्ठ, ओठांची हालचाल होते, ओठातून होतात. प फ, ओठाद्वारे काय होतात, उच्चार होतात. प फ, ओष्ठ. ओष्ठ म्हणजे काय, ओठ, ओठांद्वारे. ओष्ठ, ओष्ठ म्हणजे काय, ओठांद्वारे उच्चार होतात. प फ, प फ, प फ. पुढचा अनुनासिके. अनुनासिके म्हणजेच काय, तर नाकातून उच्चार होतो साधारण या वर्णांचा. नाकातून उच्चार म्हणजे नासिकाद्वारे उच्चार होतो. नासिका म्हणजे नाक, नाकाद्वारे उच्चार होतो, नाकातून उच्चार होतो. ङ न, काय उच्चार आहे, ङ न. बघा अनुनासिके 9वा. अनुनासिके. 2 अनुनासिके सांगायचे तुम्हाला, बरोबर आहे की नाही, की 2 आहेत बघा. ग न. ग म्हणजे आपला गडूतला ग नव्हे, वाङ्मय हा शब्द असतो. ग, ड काढला जातो, त्याचा पाय मोडून काय मध्ये आपण काय करतो, टिंब देतो, त्याला ङ. आणि ज सारखा शब्द आहे त्याला काय म्हणतो आपण, न. नाकात उच्चार आहे बघा. 2 अनुनासिके आहेत. या पद्धतीने ङ आणि न याचा उच्चार काय होतो, न. ही अनुनासिके 2. पुढचं जे आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व म्हणजे काय मला सांगा, ऱ्हस्व म्हणजे काय, ऱ्हस्व वेलांटी. ऱ्हस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी, बरोबर आहे, हे तर कळलंय तुम्हाला. ऱ्हस्व उकार म्हणजे हे ऱ्हस्व. आता इथं ऱ्हस्व ई 2 सांगायचं आपल्याला, ई आणि उ. ऱ्हस्व दीर्घ, ऱ्हस्व स्वर सांगायचे आहेत आपल्याला, ई आणि उ. बघा ऱ्हस्व स्वर 10वा. ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वरव कुठले कुठले आहेत, अ, ई आणि उ, बरोबर आहे. ऱ्हस्व स्वर. दीर्घ स्वरव. दीर्घ स्वर म्हणजेच काय, तर या ठिकाणी दीर्घ दुसरी वेलांटी, दुसरा उकार आपण म्हणतो. ऊसाचा हा काय आहे, दीर्घ आहे, बरोबर आहे. ई लिंबू, ई हे काय आलं, दीर्घ. म्हणजे या ठिकाणी ई आणि उ हे दीर्घ स्वर. येते का लक्षात, लिहा ई आणि उ, दीर्घ स्वर. दीर्घ दीर्घ स्वर. ई उ. कळलं इथंपर्यंतचा भाग, इथंपर्यंतचा भाग समजलाय. समजला असेल तर आपण पुढे जाऊया. पुढं तुम्हाला यामध्येच पुढचा जो भाग आहे ऱ्हस्व दीर्घ स्वरान लिखत, म्हणजे याच गोष्टी परत तुम्हाला खाली जो तक्ता दिला आहे तिथं लिहायच्या आहेत. हे व्यवस्थित कळाले, एकदा आपण म्हणूया. बघा पहिलं काय सांगितलं तुम्हाला, 2-2 उदाहरणं आहेत. हे सगळा जे हे जे 11 घटक आहेत ते सगळे वर्णमालेवर आधारित आहेत. यामध्ये पहिला जो आहे कुठला आहे, स्वर. स्वर कुठले आहेत, आ आणि ई. दुसरा व्यंजने, क ख, स्वराश्रित, विसर्ग आणि अनुस्वार. इकडं कंठ्यो गळ्यातून उच्चार होणारे, क ख. तालव्यो जिभेच्या ताळ्याला लागून उच्चार होणारे, च छ. मूर्धन्यो जिभेद्वारे उच्चार होणारे, ट ठ. नंतर दंत्यो
दातातून उच्चार होणारे त थ, ओष्ठ ओठाद्वारे प फ, अनुनासिके नाकातून उच्चार होणारे ग न, ऱ्हस्व स्वर इ उ आणि दीर्घ स्वर इ उ. या पद्धतीनं आपण आज वर्णमालेवर आधारित हे घटक पाहिले. आता पुढील तक्ते आपण पाहणार आहोत. हे समजले का सगळ्यांना? ठीक आहे, याचा अभ्यास करून यायचा आहे.